नमस्कार शिवभक्तांनो, आपण श्री शिवमहापुराणाच्या कथेला सुरुवात केलेली आहे. त्यामधील वायव्य संहिताच्या 6व्या अध्यायाला आपण सुरुवात करूयात. श्रोते हो ऐका, आता कथेला सुरुवात होत आहे. ऋषी म्हणाले, वायू, या कालात आयुष्याची संख्या कोणत्या प्रमाणाने मांडतात? हा काल संख्यास्वरूप आहे, याची पुन्हा आणखी अगदी शेवटची मर्यादा तरी कोणती, ते आम्हास सांग. त्यावर वायू म्हणाला, या कालात आयुष्याचे अगदी कमीत कमी मान म्हणजेच पहिले मान निमेष हा मानला आहे. हा काल संख्यास्वरूप आहे, याची अवधी शांत्यतीत कला ही मानली आहे. डोळ्याच्या पापण्या एकमेकास लागून उघडण्यास जितका वेळ लागतो त्यावेळेस निमेष म्हणतात. त्या निमेषा इतका काळ 15 वेळ गेला म्हणजे त्यास काष्ठा म्हणतात. अशा 3 काष्ठा झाल्या म्हणजे कला होते. कला 30 झाल्या म्हणजे एक मुहूर्त होतो. असे मुहूर्त 30 झाले म्हणजे त्यास दिवस रात्र म्हणतात. असे दिवस रात्र मिसळून 30 वेळ झाले म्हणजे त्याला महिना म्हणतात. त्या महिन्यात 2 पक्ष असतात. हा महिना म्हणजे पितरांचा रात्रंदिवस होय. शुक्ल पक्ष ती पितरांची रात्री असून वद्य पक्ष हा पितरांचा दिवस होय. असे 6 महिने झाले म्हणजे एक अयन होते. अशी 2 अयने लोटली म्हणजे त्या काळाला वर्ष म्हणतात. या लोकरूढीत असलेल्या प्रमाणावरून जितका काळ गणला जातो त्या काळाला मनुष्याचे वर्ष असे म्हणतात. हे मानुष वर्ष म्हणजे देवांचा 1 दिवस व 1 रात्री इतका काळ होतो, असा शास्त्राचा सिद्धांत आहे. दक्षियान हे देवांची रात्र असून उदगयन हे देवांचा दिवस आहे. मनुष्याच्या महिन्याप्रमाणेच 30 दिवस व 30 रात्र लोटल्या म्हणजे देवांचा महिना होतो. तसेच देवांचे वर्षही 12 महिने झाले म्हणजे होते. याप्रमाणेच मनुष्याचे 360 वर्ष झाली म्हणजे देवाचे 1 वर्ष होते. देवाच्या या दिवस, महिना व वर्ष या प्रमाणावरून युगांची संख्या चालू होते. या भारतवर्षात 4 युगे विद्वानांनी मांडलेली आहेत. पहिल्या युगाचे नाव कृतयुग, यानंतर त्रेतायुग चाल होते. त्यानंतर द्वापर आणि शेवटचे युग ते कलियुग अशी 4 युगे सर्व मिळून आहेत. देवांची 4000 वर्ष होईपर्यंत जो काळ होतो तितके दिवस कृतयुग असते. त्या कृतयुगाचा संध्याकाल 400 वर्ष असून संध्याशाचा कालही 400 वर्षाचा आहे. त्रेता, द्वापार आणि कली ही बाकीची 3 युगे अनुक्रमाने 3000, 2000 आणि 1000 देवांची वर्ष इतक्या कालाची असतात. त्याचे संध्याकाल आणि संध्याशकाल हेही अनुक्रमाने 300, 200 आणि 100 वर्ष मांडली आहे. याप्रमाणे ही 4 युगे म्हटली तर देवांच्या 12,000 वर्षापैकी काही थोडा जास्त इतका काळ होतो. 4 युगे 1000 वेळ केली म्हणजे जो काही काळ होतो त्यास कल्प म्हणतात. 4 युगे 70 वेळ गेली म्हणजे त्याच काळाला मन्वंतर म्हणतात. एका कल्पात अशी 14 मन्वंतरे होतात. या प्रमाणानेच आजपर्यंत कल्प आणि मन्वंतरे त्यातील प्रजेसहित शेकडो हजारो होऊन गेली. त्याची माहिती देखील नाही. त्याची संख्याही अमर्याद असल्याने त्याचा विस्तार मुळापासून क्रमाने शेवटपर्यंत सांगणे मुळीच शक्य नाही. ज्याचे जन्म कधी झाले हे सांगता येत नाही अशा ब्रह्मदेवाचा कल्प हा 1 दिवस मानला आहे.
असे 1000 कल्प झाले म्हणजे ब्रह्मदेवाचे 1 वर्ष होते. त्यास ब्राह्मवर्ष असे म्हणतात. 8000 वर्ष गेली म्हणजे ब्रह्मदेवाचे ते युग होते. त्या कमळापासून उत्पन्न झालेल्या ब्रह्मदेवाची 1000 युगे लोटली म्हणजे त्या काळास सवन म्हणतात. अशी 1000 सवने 3 वेळ तिप्पट लोटली म्हणजे त्या परमेष्ठी ब्रह्मदेवाचा पूर्ण काळ झाला. ब्रह्मदेवाचे आयुष्य 9000 सवन इतक्या काळाचे आहे. ब्रह्मदेवाच्या एका दिवसातच 14 इंद्र होऊन जातात. एका महिन्यात 120 इंद्र होतात. एका वर्षात 540 इंद्र होतात व ब्रह्मदेवाच्या सर्व आयुष्यात 5,40,000 इंद्रिय होतात. विष्णूच्या एका दिवशी ब्रह्मदेव सर्व आयुष्याचा काळ रुद्राच्या एका दिवशी विष्णूच्या सर्व आयुष्याचा काळ होतो. इंद्रियाच्या एका दिवशी रुद्राचा सर्व काळ होऊन जातो. तसाच सत हे नाव धारण करणाऱ्या परमेश्वराच्या दिवशी एका सदाशिवाच्या ईश्वराचा सर्व काळ लोटतो. साक्षात शिवाच्या एका दिवशी त्या सदाशिवाचा सर्व काळ लोटला जातो. साक्षात शिवाच्या सर्व आयुष्यात 5,40,000 सदाशिव होऊन जातात. त्यावेळी तरी साक्षात शिवासहित हा कालरूपी आत्मा राहतो. ब्राह्मणहो, कालांतराने कशाला म्हणतात ते सर्व मी तुम्हाला सांगितले. ब्राह्मणहो, कालांतर कशाला म्हणतात हे मी सर्व तुम्हाला सांगितले. हे कालांतर म्हणजे परमेश्वराचाच एक दिवस होतो. त्या परमेश्वराची एक रात्रही इतक्याच प्रमाणाची आहे. जेव्हा ही सर्व सृष्टी उत्पन्न होते तो परमेश्वराचा दिवस समजावा. जेव्हा या सृष्टीचा संहार होतो तेव्हा परमेश्वराची रात्र असते. त्या परमेश्वराला वास्तविक पाहता दिवसही नाही आणि रात्रही नाही. हा जो कालाचा नियम त्याने लावून दिला आहे तो फक्त लोकांचे कल्याण करण्यासाठीच लावून दिला आहे. प्रजा, राजे, देव आणि दैत्य हे सर्व परमेश्वराचीच रूपे आहेत. ही इंद्रिये, हे इंद्रियाचे विषय, ही पंचमहाभूते, ते पंचतत्मात्र, प्राणीमात्र, बुद्धी वगैरे सर्व आपापल्या देवतांसहित त्या बुद्धिमान परमेश्वराचा दिवस असतानाही मात्र राहतात. दिवस मावळल्याबरोबर नाश पावतात. पुन्हा रात्र संपल्याबरोबर सृष्टीची उत्पत्ती होऊन लागते. जो परमेश्वर कर्म, काळ आणि स्वभाव यामुळे आपल्या अनुभवास येतो, ज्याची शक्ती अतिक्रमण करता येत नाही, ज्याच्या आज्ञेमध्ये हे सर्व जग वागते, त्या श्रेष्ठ शंकराला नमस्कार असो. याप्रमाणे शैव नावाच्या महापुराणातील वायव्य संहितेच्या पूर्व भागापैकी ब्रह्मदेव वगैरेच्या आयुष्याच्या प्रमाणाचे वर्णन नावाचा हा 6वा अध्याय येथेच समाप्त झाला. ओम नमः शिवाय.